महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे नांदेड यांच्या सौजन्याने देण्यात आले। या कार्यक्रमास अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष अजय पोन्नम यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी सचिव विलास बेत यांच्या हस्ते तसेच सीए असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद शंकूर, महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे अध्यक्ष भूपती कमटम, प्रधान सचिव यशवंत इंदापुरे, खजिनदार श्रीनिवास इमूल यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। प्रथम डॉक्टर श्री गणेश मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक भाषणात यशवंत इंदापुरे यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली। त्यानंतर प्रमुख पाहुणे सीए अरविंद शंकूर यांनी गुरुशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही, जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे हे उदाहरणासह समजावून सांगितले। भूपती कमटम यांनी गुरुविना आपण जीवनात यशस्वी होऊ शकत नाही असे सांगितले। विलास बेत यांनी मार्गदर्शनपर भाषणात राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार योग्य शिक्षकांना दिले गेले याबद्दल समाधान व्यक्त केले। अरिहंत स्कूलचे वाटचालीचे कौतुक करून समाजातील मुलांनी आता अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले। यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले। यानंतर पुरस्काराचे मानकरी भास्कर मदनाल, शिक्षक प्राथमिक तेलुगू शाळा क्रमांक 1, सुनंदा इट्टम, शिक्षिका सरस्वती तिम्मप्पा मराठी प्राथमिक शाळा, मीनाक्षी चिलका, शिक्षिका अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल प्राथमिक विभाग, अंबुबाई पोतू, मुख्याध्यापिका लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशाला, मधुकर पासकंटी, शिक्षक संभाजीराव शिंदे प्रशाला मोरारजीपेठ, प्राध्यापक मोहन भीमनपल्ली, सहाय्यक प्राध्यापक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सोलापूर, लक्ष्मी मोरा, शिक्षक अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल माध्यमिक, डॉक्टर प्रकाश कोंका, सहयोगी प्राध्यापक बंकटस्वामी महाविद्यालय बीड, डॉक्टर प्राध्यापक प्रभाकर कोटा, सहाय्यक प्राध्यापक MES वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असे 9 शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार, शाल, बुके आणि स्मृतिचिन्ह आणि मार्कंडेय चरित्र पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी लक्ष्मी मोरा, सुनंदा इट्टम, मीनाक्षी चिलका यावेळी बहुसंख्य शिक्षक वर्ग उपस्थित होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार नारायण एरवा यांनी केले।